नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं आपलं? जांभूळशी. जांभूळशी. काय सांगाल ह्या भागात काय कशा प्रकारे तुमचे जे काय प्रश्न आहेत, काय जे आता जिल्हा परिषद निवडणूक लागल्या आहेत, अनेक उमेदवार तुमच्याकडे येतात, आश्वासन देत असतील, काय वाटतं आपल्याला? एकंदरीत आपण जर बघितला हा जुन्नर तालुका एक पर्यटन तालुका आहे महाराष्ट्रामधला. आणि असं खूप सुंदर आम्हाला निसर्ग भेटलेला आहे की ज्यामध्ये मांडवी नदी उगम पावलेली आहे. तिथून 8 किलोमीटर किमान या नदीचा प्रवाह आहे आमच्या भागामध्ये. मांडवी खोरे म्हणतात त्याला. तर या मांडवी खोऱ्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून आता आपण 77वा प्रजासत्ताक दिन बनवत आहोत. आता आपण उद्या आपण ते साजरा करणार आहोत. आणि या काळापासून म्हणजे एवढ्या 77 वर्षामध्ये आमच्या भागामध्ये हे रोजगाराचे प्रश्न असतील आणि सगळ्यात मोठं म्हणजे पाणी प्रश्न, जो पाणी प्रश्न अद्याप कोणत्याही विद्यमान आमदार असतील, आजी माजी झालेले असतील व येणारे हे इलेक्शन आहेत, आपण म्हटलेत का जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, असे अनेक होऊन गेल्या येतील. पण या काळात अजूनहीपर्यंत आमची आशाच राहिली नाही की कोणी हे काम करेल किंवा काही होऊ शकतं याच्यामध्ये. असं काय तुम्ही बोलताय? पण कारण आतापर्यंत कोणी केलंच नाही 77 वर्षामध्ये. तेव्हा तर सगळे समाज हा एक होता, खूप जुनी जाणती माणसं राहायची, तेव्हा सगळे एकोप्याने लढत होती लोक. पण आता तर या तरुणाईमध्ये खूप संघर्ष चालू आहे. आता सध्या तरुण पोरं संघर्ष करत आहेत की आम्हाला म्हणजे आरोग्याच्या समस्या असतील, खूप आरोग्याच्या समस्या आहेत. रस्त्याच्या तर त्याहून भयंकर परिस्थिती आहे. दळणवळण म्हणजे आपलं जांभूळशी गाव आहे, आपण आता स्थानिक पुताचीवाडीमध्ये आहोत, पण आपलं जांभूळशी गाव आहे. सगळी मुलं आम्ही खेळायला निघालेली होती. तर ह्या जांभूळशी गावामध्ये अजूनही आपल्याला लालपरी दिसली नाही. एवढी शोकांतिका मोठी आहे की आमच्या मुलांना कॉलेजला जाताना येताना येत नाही. आणि आता बिबट्याचा वावर वाढलाय, त्यामध्ये अतिशय हे आपण कसं म्हणू की दुर्दैवी अवस्था आहे आमची, दयनीय झालेली अवस्था आहे. इथून मागेचे आमदार असतील, खासदार असतील, या भागाचे सदस्य असतील, यांनी हे प्रश्न काय सोडवले नाही? आता तर आपण जर एकंदरीत जर त्यांचा अभ्यास केला तर आपण त्यांच्याकडे जर भेटी दिल्या तर ते म्हणतात आमचा पाठपुरावा चालू आहे. पण तो पाठपुरावा तो बंगल्यापर्यंत आहे की तिकडे कुठं चाललाय आम्हाला काही माहित नाही. पण आतापर्यंत तर मग सक्सेस व्हायला पाहिजे. 77 वर्षामध्ये असं कोणतंच काम नाही कसे सक्सेस होऊ शकत नाही. कारण असं किती सरकार आले, त्या सरकारामधले पण लोक आपले आमदार होते पहिले. खासदार साहेबांनी तुमचं गाव दत्तक घेतलं होतं, काय मग या भागात त्यांनी काय केले का नाही विकास कामं? काय आम्हाला वाटतं खासदार साहेब आपल्याकडं 2019 साली एकदा आले होते गावामध्ये. एकदा मी बघितलेलं नाही त्यांना इकडे वरती, आणि त्यांच्यासोबत आम्ही पण फिरत होतो. हे पाणी प्रश्न, त्यावरून त्यांनी सांगितलं की फॉरेस्ट खात्याचे बंधारे आपण करू, एक केट्या असं काम करू. आणि मग एक आपला मोठा प्रश्न आहे जो MI टँकचा, तो पण आपण सोडू. म्हणजे आता कुठपर्यंत सोडवत आणलाय त्यांना माहिती. कारण आपण या आमची एक पाणी संघर्ष समिती होती, त्या संघर्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण बरेच पाठपुरावा केलेला आहे. आणि त्याच्यातून बरेच काही निकष आलेले आहेत की तुमच्याकडे वॉटर अकाउंट आपल्याकडे शिल्लक नाही, आपल्याकडं कोणतेही या भौगोलिक दृष्टिकोनाचा चढ उतारामुळे काही होत नाहीत, असे बरेच आपले प्रशासकीय अधिकारी येऊन सांगतात. बहुतेक आपणही इकडे आणलेलं, आम्ही त्यांना भेटलेलो आहोत. भरपूर असे प्रश्न आहेत. पण मग नक्की अडलंय कुठं आमचं की हा भाग खाली रोजाने कामाला जातो म्हणून काही अडचणी आहेत की काय, असंही एकंदरीत आम्हाला वाटतंय. तुम्ही तरुण वर्ग सगळे एकत्र असतात, घरीच असतात, तुम्हाला रोजगारचा प्रश्न वगैरे कोणी सोडवला नाही का तुमचा आजपर्यंत? अद्याप तरी अजून तर कोणी सोडवलेलं नाही. कारण रोजगार आपल्याकडे जर म्हणलं आपण या निसर्गामध्ये भरपूर फॉरेस्ट खात्याची कामं येऊ शकतात रोजंदारीची. पुन्हा आपण या काय म्हणू याच्यावरती वन्यजीव याच्यावरती आपण उपजीविकेवरती कोणतेही साधनं वापरू शकतो. कारण तेवढे भरपूर फॅसिलिटी आपल्या आदिवासी भागातून येत असतात. आता ही आपली पेसा ग्रामपंचायत आहे, पेसामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी असतो. खरं पाहिलं गेलं तर आता हे सगळे तरुण वर्ग आहे. MI टँक झाल्यावरती तुम्हाला नक्की काय फायदा होईल, काय सांगाल आपण? MI टँक झाल्यावरती आपल्याला नक्की काय फायदा होऊ शकतो भागामध्ये? जर आमच्या इकडे जर MI टँक जर झाला तर महत्वाचं म्हणजे आमचा पाणी प्रश्न मिटेल, पिण्याच्या पाण्याचा. तसंच आमच्या इकडे गुरं वासळे असतात, त्यांना पण पाणी म्हणजे महत्वाचं म्हणजे पाणी त्यांना भेटत नाही. आणि लहान लहान मुलं असतात किंवा शाळेत जाणारी व्यक्ती असतात ना, जी मुलं, त्यांना पण पाण्याचा प्रश्न म्हणजे पाणी इकडं कमी प्रमाणात आहे. आता जो उन्हाळा येईल ना तो आम्हाला पाणी म्हणजे प्यायला भेटत नाही पाणी. मग ती लहान मुलं शाळेत जाण्यापेक्षा तर आपलं कळशीभर पाणी हे एखाद्या जुऱ्याला टिप गळत असते ना, ते आपल्या आणतात प्यायला.
आणि जर पाणी प्रश्न जर मिटला तर आमचा शेतीचा प्रश्न मिटेल, महत्वाचा म्हणजे शेतीचा प्रश्न मिटेल. आणि आम्ही जे बनकर फाट्याला जातोय का आम्हाला, तर ते आमचं बंद होईल आणि आम्ही आमची शेती स्वतःची शेती करू आणि स्वतःचं पीक काढू आणि त्याच्यातून आम्हाला थोडाफार फायदा होईल. पाणी प्रश्न म्हणजे तुमचा सगळ्यात महत्वाचा पाणी प्रश्न आहे हा. हो, महत्वाचं म्हणजे आमचा पाणीच प्रश्न आहे. आता आमचे डॉक्टर अमोल कोडे साहेबांनी सुद्धा आमचं गाव दत्तक घेतलेले. त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं का तुमच्या इकडे आम्ही ज्या वेळेला निवडणूक होती त्यावेळेला सांगायचं का आम्ही महत्वाचं म्हणजे पाणी प्रश्न तुमचा सोडू, MI टँक तुमचा करूच. म्हणजे आतापर्यंत तुमचं पाण्यावरच राजकारण झालं सगळं. सगळं अजून पण पाण्यावर चालू आहे. आता जी जिल्हा परिषद चालू आहे ना, ते पण पाण्यावर चालू आहे. आता भरपूर उमेदवार येतात, आश्वासनं देऊन जातात की तुमचा पाण्याचा प्रश्न आम्ही 100% मिटू. 100% म्हणतात, 90% पण नाही म्हणत, 100% म्हणतात का पाणी प्रश्न आम्ही मिटू. आणि आम्ही जर आम्हाला जर मत जर दिला, आम्ही जर निवडून जर आलो तर तुम्हाला MI टँक करू. साधारणतः हा प्रश्न तुमचा किती वर्षापासून प्रश्न आहे हा? साधारणतः आम्ही तर लहान होतो त्याच्या आधीपासून हा प्रश्न चालू आहे. पण तो प्रश्न अजून अजून काही सुटलेला नाही. आणि आपले आता शरददादा आमदार झाले, ते पण आलते इकडं आमदार व्हायच्या आधी का इकडे ते रस्ते पोरांना रोजगार देऊ, रस्ते देऊ, रस्ते चांगले करू. बरं महत्वाचं म्हणजे आले का पहिले पाणी प्रश्नाचा घ्यायचा सगळेजण का तुम्हाला पाण्यापासून आम्ही मुक्त करू, पण आतापर्यंत कोणी काही मुक्त केलेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा आमचं गाव दत्तक घेतलेले. तर दत्तक मध्ये आमच्या इकडे काहीच काम झालेलं नाही. 100%तलं ना 1% पण काम झालेलं नाही इकडे. रस्त्यांची आता तुम्ही येता पक्षा दुरावस्था होती. परत आता तुम्ही आले इकडून मुताळण्याचा घाट आहे, त्याला पण भरपूर खड्डे आहेत. आता इकडे पुढे गेलं का तुम्ही इकडे वरती गेलं का जांभूळ त्या साईडला पण रस्त्याची कामं काही झालेली नाही. आणि पर्यटनावरती काय काय काम केलं इकडं? पर्यटनावरती पण काय झालेलं नाही. तिकडे जर पाहिलं आपण नगर भागात पोस्टबंडी ते नगर भागात येते, तिकडे साईडला जर गेलं तर तुम्ही तिकडे एकदम भारी केलेली. आणि इकडे आमच्या इकडे पण आपल्या जुन्नर तालुक्यात बाउंड्रीवरती आमच्या दोन लास्ट टॉक आमच्या जुन्नर तालुक्यात लास्ट टॉक म्हणजे जांभूळची, तिकडे पण चांगल धबधबे आहेत. वरती आता बर्डीनाथाचं मंदिर आहे, तिकडे पण जर केलं चांगलं काम पाहून तर लोक फिरायला येतील. साधारणतः आता हे आपला जो तुमचा भाग जो आहे, आपला भाग आहे, ह्या भागामध्ये पावसाळ्यात किती लोक पर्यटनासाठी येतात? भरपूर येतात. इकडं खालून मुंबईवरून तिकडून पुणे बिणे भरपूर लोक येतात इकडं. इकडे पर्यटनासाठी एकदम ओके, एकदम चांगलं आहे. पण इकडे आता महत्वाचं म्हणजे तिकडे नगर भागात एवढे चांगलं केले तिने, तर आपल्या भागात पण थोडी जर इकडे जर केली तर आपल्या भागाचं तरुण पोरांना रोजगार भेटेल. आता तिकडे फिरायला जातात, इकडून येतात तर तिथं आपल्या कोपऱ्यात हाच रस्ता झाला तिकडे, हाच रस्ते. आणि तिकडे कोपऱ्याच्या साईडला म्हणजे इकडे पोस्टमंडी तिकडे साईडला नगर भागात, इकडे साईडला आपले लोक पण दुकान टाकतात. बरोबर, चांगलं फायदे तिकडे पण 4 महिने चांगलं त्यांचं चालतंय. आता काय तुम्ही जे आता लोक निवडणुका उभे आहेत यांच्या तुमची काय मागणी असेल? आता जे पंचायत समिती जिल्हा परिषद जे निवडणुकीला उभे त्यांच्याकडे आमचा एकच महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. आम्ही लहानपणापासून पाणीसाठी वन फिरलेलो, पाणी 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 पाणी. आता नुसतं पाणी पाणी, काही तर 1-2 पुढारी असं येतात, मला निवडून द्या, मी तुमच्या 4 भागांमध्ये पाणीच पाणी करतो. असं काय झालं ते भरपूर जण म्हणलेत का तुमच्या गावामध्ये पाणीच पाणी करतो. एकदा निवडून जर आले तर इकडे पाच सुद्धा नाही का बाबा यांनी पाणी प्यायला पाणी आहे किंवा नाही. हे असे फक्त येतात, त्यांचे आश्वासन देतात आणि जातात. परत इकडे कोणी डोकून सण बघत नाही. ज्या वेळेला निवडणुका असतात त्यावेळेला त्यांची पोळी भाजायसाठी ते इकडे येतात. तुम्हाला काय वाटतं कोण आपला पाणी सोडू शकतो? आतापर्यंत तर खरं म्हणलं तर राजकारणाला राग येईल, पण आतापर्यंत असा पैदाच झाला नाही का तो आमच्या इकडे लक्ष देईल गांभीर्याने का बाबा मी पाणी प्रश्न सोडवतो. जर असं जर कोणी जर असेल तर त्याने जर आमचा जर पाणी जर प्रश्न जर सोडवला तर आता आमची तरुण पिढी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचे उपकार कधीच विसरणार नाही. असं आहे तर त्याचा एक पुतळा सुद्धा बांधू आम्ही का जेणेकरून आमचा यांनी प्रश्न पाणी यानं सोडवलाय आमचा, का जेणेकरून आता आमची पुढची पिढी आमची लग्न बिग्न झाली, पुढची पिढी आमची लहान लहान पोरांचं तर पाणी प्रश्न सुटेल ना, तर त्याचा आम्ही पुतळा बांधून त्याच्या पुतळ्याला ते जाऊ त्यावर हारगारी जाऊ एक आमचा का देवच मानू त्याला का ज्याने आमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला. आणि अशा माणसाला आम्ही कधी पण विसरणार पण नाही. ठीक आहे, धन्यवाद.